नमस्कार विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला केमद्रुम योग म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे। आपण ऐकिवात असतो केमद्रुम योग, अशा अनेक प्रकारचे योग आहेत, त्याच्यापैकी केमद्रुम योग म्हणजे काय लक्षात घ्या मित्रांनो। कुंडलीमध्ये केमद्रुम योग केव्हा बनतो? चंद्र, समजा कुंडलीमध्ये चंद्र हा ग्रह कुंडलीच्या 12 भावांपैकी कुठल्याही भावामध्ये असू दे। ओके, कुंडलीमध्ये चंद्र हा ग्रह 12 भावांपैकी कुठल्याही भावात असून दे, लक्षात घ्या नीट। ह्या चंद्राच्या धनस्थानात, या चंद्राच्या धनस्थानात, म्हणजे धनस्थान म्हणजे हे धनस्थान, ओके, आणि चंद्राच्या व्ययस्थानात, चंद्राच्या पुढच्या स्थानात, चंद्र कुंडलीमध्ये 12 भावांपैकी कुंडलीमध्ये कुठल्याही भावामध्ये स्थित असून दे, चंद्राच्या धनस्थानात आणि चंद्राच्या व्ययस्थानात जर इतर कुठलाही ग्रह नसेल, म्हणजे चंद्राच्या धनस्थानात कुठलाही ग्रह नाही आणि चंद्राच्या व्ययस्थानात सुद्धा कुठलाही ग्रह नाही, तसेच चंद्र त्या स्थानात म्हणजे स्वतः जिथे बसले त्या स्थानात कुठल्याही ग्रहाबरोबर युती करत नाही, कळलं की नाही। एखादा ग्रह, चंद्र राहू युती, चंद्र केतू युती, चंद्र मंगळ, चंद्र गुरु, चंद्र शनी, म्हणजे चंद्राबरोबर इतर कुठलाही ग्रह नाहीये त्या स्थानात। तसेच या चंद्रावर इतर कुठल्याही ग्रहाची दृष्टी नाही, जसं मंगळाला 4थी 7वी दृष्टी आहे, गुरुला 5वी 7वी आणि 9वी दृष्टी आहे, आणि शनीला 3, 7 आणि 10 दृष्टी आहे। म्हणजेच या चंद्रावर यापैकी कुठल्याही ग्रहाची दृष्टीयोग नाहीये, कुठल्याही ग्रहाची दृष्टी नाहीये। तर अशा वेळेला पत्रिकेमध्ये केमद्रुम योग मानला जातो, लक्षात आलं। आता हा ज्यावेळी केमद्रुम योग बनतो त्यावेळेला ही स्थिती काही वेळेला काही जातकांच्या कुंडलीमध्ये या केमद्रुम योगामुळे अत्यंत कष्टकारक झालेली असते। म्हणजेच जीवनामध्ये यश मिळताना फार कठीण होतं, जीवनामध्ये अनेक अडचणी येतात, नाना तऱ्हेच्या अडचणी येतात, आणि जातक सदैव संघर्षाला आणि संकटांना तोंड देत असतो, आणि तो त्याची उत्तर शोधत असतो की माझी प्रगती केव्हा होणार, किंवा मला यश केव्हा मिळेल, मला आनंद केव्हा मिळेल, कळलं की नाही। पण जर का पत्रिकेमध्ये अशा तऱ्हेने बनलेला केमद्रुम योग असेल तर त्या पत्रिकेमध्ये जीवनामध्ये यश मिळताना फार कठीण होतं। मग आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यावर उपाय काय, कळलं की नाही, कारण हा एक प्रकारचा दारिद्र्य योग सुद्धा मानला जातो, कळलं की नाही। म्हणून असा जर योग असेल तर काही वेळेला आपण केमद्रुम योगाची शांती कर्म सुद्धा करून घेतो, हे जरूर करावं, माझी काही हरकत नाही। परंतु त्याचबरोबर शिवसहस्त्र स्तोत्र किंवा शिवस्तुती अशा जातकाने दररोज पठण करावी, शंकराचं पूजन करावं, आणि जर दररोज जर त्याने पठण केलं, शिवस्तुती म्हणा, शिवकवच म्हणा, दारिद्र्य दहन स्तोत्र याचं सुद्धा जर का नेहमी पठण केलं तर निश्चितच स्वरूपामध्ये केमद्रुम योगामधून सुटका नक्की होऊ शकते। उपाय करायला काही हरकत नाहीये, कारण जिथे समस्या असते तिथे उपाय असतो, लक्षात आलं मित्रांनो। तर असा जर कधी पत्रिकेमध्ये योग आढळला तर निश्चितच त्याच्यावर विशेष लक्ष ठेवून द्या, म्हणजे या केमद्रुम योगामुळे आयुष्यामध्ये अनेक जातक अपयशाकडे झुकलेले असतात, लक्षात आलं। तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण केमद्रुम योगाबद्दल माहिती घेतली, पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून दुसऱ्या योगांवर भाष्य करू। तोपर्यंत नमस्कार।